नमस्कार. ऑल इन वन फॉर व्ही आय व्हॉट्सअप समूहासाठी तसेच यूट्यूब चॅनलसाठी संजय पाटील बोलत आहे. काय होळी आणि धुलीवंदन खेळून मजा आली ना? याचं गणित आपण छान जमवलं. आता गणित या विषयाशी संबंधित या माझ्या आजच्या व्याख्यानात मी आपले हार्दिक स्वागत करतो. आपल्याला मागचं व्याख्यान आवडल्याचे खूप जणांच्या प्रतिक्रियांवरून कळले. धन्यवाद. तसेच हे व्याख्यान आवडल्यास अधिकाधिक सबस्क्रायबर्स व्हा, म्हणजे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. तर आता आपण धुळीच्या रंगातून थोडे बाहेर येऊया आणि गणिताच्या रंगाकडे वळूया. आपण संख्याज्ञान बघतो आहोत. मागे संख्याज्ञान बघत असताना संख्यांची ओळख, अंक, संख्या चिन्हे, एक अंकी संख्यांपासून तर 8-9 अंकी संख्यांपर्यंत आपण बघितलं. अंकांची स्थानिक किंमत, मोज संख्या, नैसर्गिक संख्या हे सगळं बघितलं आणि आपल्याला ते आवडलं. आता पुढे जाऊया. संख्या ह्या एकसारख्या नसतात, त्या असमान असतात. आपण मागे सम आणि विषम संख्या पण जाणून घेतल्या. आता संख्यांमधला क्रमसंबंध म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर संख्यांचा लहान मोठेपणा, कोणती संख्या लहान मोठी हे कसं ओळखावं याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. बघा, संख्यांचा लहान मोठेपणा ओळखणं अगदी सोपं आहे. जर आपण स्थानं समजून घेतलीत, स्थाने, जागा, अंकांच्या स्थानिक किमती जर समजून घेतल्या तर लहान मोठेपणा ओळखणं अगदी सोपं आहे. समजा आपल्याला 7, 5, 9 अशा संख्या दिलेल्या आहेत. त्या उलट सुलट आहेत. ते आपल्याला सगळ्यात मोठी संख्या कोणती, सगळ्यात लहान कोणती हे सहज ओळखता येणार आहे. 9 आणि 5. ओके. मधली 7 ही मधली संख्या धरते. पण हा झाला एक अंकी संख्यांबाबतचा भाग. पण जेव्हा आपण अधिक मोठ्या अंकी संख्यांचा विचार करतो तेव्हा क्रमसंबंध ठरवताना आपण दोन्ही तिन्ही संख्या विचारात घ्यायच्या आहेत. त्यांच्या एकक, दशक, शतकांच्या स्थानांचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला लहान मोठ्या संख्या ह्या ठरवता येतात. आता एक उदाहरण, 85, 97, 94 अशा संख्या आपण बघितल्या. 85, 97, 94 यात 85 एककात 5 आहे, 97च्या एककात 7 आहे आणि 94च्या एककात 4 आहेत आणि याच्यात एकक मोठा आहे 97 मधला 7. अर्थात 85च्या दशकात 8 आहेत, 97च्या दशकात 9 आहेत आणि 94च्या दशकात पण 9 आहेत. म्हणजे येथे 3 पैकी 2 संख्यांमध्ये दशक समान आहेत पण एकक भिन्न आहेत. तर 7, 5 आणि 4 या एककांचा विचार केला तर 7 हा अंक मोठा आहे, 7 ही संख्या मोठी आहे. म्हणून 85, 97, 84 पैकी 97 ही संख्या मोठी असून एककांमध्ये 5 हा सगळ्यात लहान आहे. म्हणून म्हणजे दिलेल्या संख्यांच्या एककांमध्ये 5 हा सगळ्यात लहान आहे. म्हणून 85 ही संख्या सगळ्यात लहान आहे. 94 ही संख्या मोठी आहे. यांना आपण क्रमसंबंध असे गणितात म्हणतो. हे 1 आणि 2 अंकी संख्यांचं सोपं आहे. पण जेव्हा आपण 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अंकी संख्यांचा विचार करतो तेव्हा दोन्ही तिन्ही संख्यांमधील एकक, दशक, शतक हे बघायचे आणि त्याच्यातलं समजा काही संख्यांमध्ये दशक मोठा असेल, दिलेल्या 3 संख्यांपैकी जर दशक मोठा असेल तर ती संख्या मोठी असू शकते. काही संख्या शतकांनी मोठ्या असू शकतात. आता आपण एक उदाहरण बघूया. 385, 289 आणि 758. आता बघा, 385, 289, 758
एककांकडून जर विचार केला तर 385च्या एककात 5 आहेत, 298च्या एककात 8 आहेत आणि तिसरी संख्या मी काय सांगितली 795 धरूया. तर 795च्या एककातही 5 आहे. तर बघा इथं एककात जरी 8 मोठा असला तरी दशकांचा विचार आधी आपण करायला पाहिजे. मग दशकांकडे वळलो तर 385च्या दशकात 8 आहेत, 297च्या दशकात 9 आहेत आणि 795च्या दशकात 9 आहेत. इथे पण आपल्याला नीट विचार करता येत नाही. मग शतकांचा विचार करायचा. त्याच्यात 385, 297 आणि 795 याच्यात बघा 3, 2, 7 हे शतक आहेत. त्याच्यात 7 हे शतक मोठे आहेत. म्हणून जरी 298चा एकक मोठा असला आणि दशक जरी मोठे असले 385, 298 आणि 385, 298 795चे दशक जरी मोठे असले तरी आपल्याला शतकाचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण आपण मागे अंकांच्या स्थानिक किमती बघताना जसे जसे आपण डावीकडे स्थान सरकवत जातो तशी तशी त्या अंकांची स्थानिक किंमत ही 10 पटीने वाढत जाते. म्हणून 300 पेक्षा 200 लहान आहेत पण 700 मोठे आहेत, म्हणून 795 ही संख्या सगळ्यात मोठी आहे. मग लहान संख्या ठरवतानाही तसंच 300 आणि 200चा विचार केला तर 200 300 पेक्षा लहान आहे, म्हणून 298 ही जी संख्या आहे ही सगळ्यात लहान येणार आहे आणि 385 ही संख्या मधल्या स्थानावर म्हणजे मधली संख्या म्हणून तिला ओळखलं जातं. म्हणजे आता चढता क्रम जर लावायचा झाला 385, 298 आणि 795, मी एकदा 58 म्हणलं होतं पण आता आपण 795 धरूया आणि त्याचा आपण चढता क्रम जेव्हा लावू तेव्हा सगळ्यात लहान संख्या जी आहे 298, नंतर त्याच्यापेक्षा मोठी 385 आणि सगळ्यात मोठी 795. उतरता क्रम लावताना सगळ्यात मोठी संख्या 795, त्यानंतरची लहान संख्या 385 आणि नंतर सगळ्यात छोटी 295 वरती येते. मग 295 मग 385 आणि मग 298, मग म्हणजे सगळ्यात वरती संख्या 700 तर तो क्रम असा आहे 795, 385, 298, कारण 298 सगळ्यात लहान, 795 सगळ्यात मोठी आणि हे आपण शतकांच्या स्थानांवरून शतकांच्या किमतींवरून ठरवलेलं आहे. आणि म्हणून या 3 संख्यांचा चढता क्रम हा 298, 385 आणि 795 आणि उतरता क्रम 795, 385 आणि 795, 385 आणि 298 आहे. चढत्या आणि उतरत्या क्रमाने संख्या लिहिताना चढत्या क्रमाने लिहायचं असेल तर सगळ्यात लहान संख्या आधी, त्यानंतर त्याच्याहून मोठी संख्या म्हणजे मधली संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या वरती. उतरत्या क्रमाने लिहायचं असेल तर सगळ्यात मोठी संख्या आधी, त्यानंतर मधली संख्या म्हणजे तिच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान संख्या सगळ्यात शेवटी येते. तर परीक्षेत हे 2 किंवा 3 अंकीच येईल असं नाहीये, तर ते कितीही अंकी येऊ शकतं. आता आपण 2 अंकांच्या चढत्या उतरत्या संख्यांचा विचार करूया. संख्या बघा 85, 67 आणि 79. 85, 67, 79 अशा उलट-सुलट संख्या मी दिलेल्या आहेत. त्यात एककांचाच आपल्याला विचार करता येईल. तर 85च्या संख्येत एककात 5 आहे, 67 मध्ये 7 आहे, 5 पेक्षा 7 नक्कीच मोठे आहेत आणि 79 मध्ये एककात 9 आहेत. आणि दशकांचा विचार केला तर 85च्या दशकात 8, 67च्या दशकात 6 आणि 79च्या दशकात 7. म्हणून इथे सरळ स्पष्ट होत आहे की 85 ही मोठी संख्या झालेली आहे आणि तिच्यापेक्षा लहान संख्या ही 67 झालेली आहे आणि 79
ही मधली संख्या ठरणार आहे. म्हणजे सगळ्यात लहान संख्या येते 67 येते आणि सगळ्यात मोठी 85 येते. आता यांचा क्रम कसा लावायचा? चढता उतरता क्रम. आधी चढता क्रम बघितला तर सगळ्यात लहान संख्या 67 आहे, म्हणून 67, मग 79 आणि मग 85 असा चढता उतरता क्रम आपल्याला हा लावता येतो. उतरता क्रम 85, 79 आणि 67 असा लावता येईल एकक दशकांच्या स्थानावरून. तर अशा प्रकारे आपल्याला या संख्यांचा लहान मोठेपणा आणि क्रमसंबंध याच्याबद्दलची अधिक माहिती मिळालेली आहे. आज आपण 2 आणि 3 अंकी संख्यांबाबत विचार केला. पुढच्या व्याख्यानात पुढच्या शनिवारी आपण 4, 5 अंकी, 6, 7 अंकी संख्यांचा विचार करूया. आजचं व्याख्यान आपल्याला आवडलं असल्यास कृपया आपल्या समूहाच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे. इथेच थांबतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.